राजा शिवाजीचा टीझर तर आलाय, पण एका समीक्षेतून काही मोठे प्रश्न समोर आले आहेत. तर या समीक्षेचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे सिनेमाची कास्टिंग. आणि त्यातही सगळ्यात जास्त चिंता आहे रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिकेबद्दल. म्हणजे ते त्या भूमिकेचा जो दरारा असतो ना, तो निर्माण करू शकलेले नाहीत. महाराजांचा जो एक विशिष्ट ऑरा हवा तो यात कुठेतरी मिसिंग वाटतोय असं समीक्षेत म्हटले. या भूमिकेसाठी रितेशऐवजी शरद केळकर जास्त योग्य ठरले असते, असंही मत मांडले गेले. आता मुद्दा फक्त मुख्य भूमिकेचा नाहीये, तर इतर मोठ्या कलाकारांवरही प्रश्न आहेत. ही जी मोठी नावं आहेत ती त्यांच्या ऐतिहासिक भूमिकांना कितपत न्याय देऊ शकतील? म्हणजे फक्त स्टार पॉवर या पात्रांसाठी पुरेशी आहे का, यावरच मोठी शंका आहे. पण थांबा, सगळंच काही निगेटिव्ह नाहीये. एक मोठी पॉझिटिव्ह गोष्टही आहे. ती म्हणजे अजय अतुल यांचं संगीत, जे एकदम जबरदस्त आहे असं म्हटलंय. पण ॲक्शन आणि VFX बद्दल बोलायचं झालं तर ते मात्र ठीकठाक वाटल्याचं म्हटलंय. तर मग या सगळ्याचा शेवट काय? समीक्षकाने एक फायनल रेटिंग दिले आहे. आणि ते रेटिंग आहे 5 पैकी फक्त 2.5. यामुळे सिनेमाचं यश आता रितेश देशमुख आणि संजय दत्त यांच्या अभिनयावरच टिकून आहे. काहीही असो, पण सिनेमाने इतिहासाशी प्रामाणिक राहावं हीच एक शेवटची अपेक्षा आहे. आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की या सगळ्या शंकांवर सिनेमा मात करेल का?